हॅलो गाईज. सो आज मी तुमच्याशी एक माझा एक्सपिरियन्स पर्सनल शेअर करणार आहे. जो एकदम जबरदस्त आहे एक्सपिरियन्स. आणि मी कधी इमॅजिन पण केला नव्हता की असा काही ड्रास्टिक चेंज आपल्या लाईफमध्ये बघायला भेटेल. ओके. सो आता न्यूजपेपरमध्ये वगैरे कोणाची जास्त चर्चा चालू आहे तुम्हाला माहितीच आहे. तर सध्या न्यूजपेपरमध्ये वगैरे सोशल मीडियावर कुणाची जास्त हवा आहे, तर तुकाराम मुंडे सरांची. ओके. तर ते जेव्हापासून एफ-डी-एचे आयुक्त झालेले आहेत, तेव्हापासून त्यांनी जो कायद्याचा बडगा उगारलेला आहे, त्यांनी जे पण डेअरी मिल्क प्रोडक्ट्स, दूध प्रोडक्ट्स, खवा किंवा पनीर किंवा जे पण काही प्रोडक्ट असतील त्यांच्यावर. तर मला असं वाटलं नव्हतं की हे मला पण असं एक्सपिरियन्स करायला भेटेल. तर झालं असं की मी पनीर वगैरे आम्ही नेहमी नाही खात, केव्हा तरीच खातो. म्हणजे पालक पनीर वगैरे बनवायचं असेल तर वगैरे खातो, केव्हा तरी 2 महिन्यातून वगैरे एकदा. तर मी काल ऑफिसवरून येतेवेळी पनीर घेण्यासाठी एका शॉपमध्ये गेलो. ओके. घरी पालक आणून ठेवलेले आहे, तर पालक पनीर बनवण्यासाठी पनीर आणायला. सो मग मी पनीर आम्ही पाव किलो घेतो, जास्त वगैरे घेत नाही. तर मी त्याला बोललो की पनीर द्या पाव किलो. तर तो डायरेक्ट बोलला की सर पनीर का भाव अभी इतना बढ़ गया है. तर तो जो वाढलेला भाव होता तो ऑलमोस्ट डबल होता. म्हणजे ॲटलिस्ट 75%. जो मी पाव किलो पनीरचा रेग्युलर जो मी घ्यायचो तो रेट आणि मी काल जो विचारला तो बोलते की डायरेक्ट 75% जास्त आहे. तर ठीक आहे. तर मी शॉक झालो. मग तेव्हाच माझ्या डोक्यात लगेच हे आलं की थोडं क्लिक झालं की हा बहुतेक चेंज याच्यामुळे असेल. म्हणून मला डाऊट आला. मी म्हटलं, तो मी डायरेक्ट त्याला विचारलं की मग मतलब मैं अभी तक हम पनीर ले रहा था मैं यहाँ से, वो सब डुप्लीकेट था. तो बोलता है, तो लगेच तो काय बोलतो की नहीं सर डुप्लीकेट नहीं था, लेकिन वो कैसा इतना प्योर नहीं था. अभी जो भी हम पनीर ले रहे हो पनीर वाले भी बोल रहे कि आप डुप्लीकेट पनीर हम मतलब वैसा पनीर नहीं बेचते, ये पनीर प्योर मिल्क का है, प्योर इसका है पनीर घी का. ओके. तर मग मी त्याला डायरेक्ट परत विचारले की म्हणजे आम्ही आत्तापर्यंत पनीर खात होतो तो असाच होता म्हणजे भेसळयुक्त. तर झाला असा एक्सपिरियन्स. तर मी विचार पण केला नव्हता की एखाद्या आयुक्तामुळं की ह्या इतक्या ग्रासरूट लेवलला चेंज होईल आणि जे सप्लाय चेनमध्ये इतका ड्रास्टिक चेंज होईल आणि आपल्याला प्युअर जे पण मिल्क प्रोडक्ट्स आहेत किंवा जितने बी प्रोडक्ट्स आहेत ते खायला भेटतील. तर मध्ये एक मी वाचलं होतं ते की तुकाराम मुंडे सरांनी स्टेटमेंट की आता तुम्ही घरी कोणतेही दूध किंवा पनीर येणार हे तुमच्याकडं प्युअर पनीर आहे, तुम्ही बिनधास्त खा. हे मी काल की परवाच न्यूज वाचली होती आणि मी काल एक्सपिरियन्स घेतला की जे मी पनीर आणतोय ते प्युअर आहे. ठीक आहे. पण एका आयुक्तामुळे इतका चेंज होऊ शकतो. तर इमॅजिन करा की एखाद्या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जर 10 जरी असे अधिकारी असतील तर किती चेंज होईल. तर तुम्हाला कसा वाटला हा म्हणजे माझा एक्सपिरियन्स कमेंट करा. आणि तुम्हाला पण असे तुकाराम मुंडे सरांच्या नियुक्तीमुळे तुम्हाला पण असे पर्सनल काही एक्सपिरियन्स आले असतील तर नक्की शेअर करा. धन्यवाद.